असाच घास खाली पडला, विनोदानं घेऊ नका बरं का माझ्यावरती, इकडं पहा जरा सगळेजण, असाच घास खाली पडला. मुलाची इच्छा होती, बापानं या ठिकाणी उभं आयुष्य त्या बंगल्यामध्ये घालवलं पाहिजे. काही लोकांना वाटतं आम्ही पुढच्या जन्मामध्ये पुढेकडे गेल्यानंतर या ठिकाणी आम्ही वारी करू, आमच्या मुलाबाळांची लग्न झाली आम्ही वारीला जाऊ, आम्हाला वाटल त्यावेळेला आम्ही या ठिकाणी सगळं काही पुढं देव करत राहू. पण बसलेल्या लोकांना विचारते, किती जणांना गॅरंटी हो पुढं आमच्याकडनं वाऱ्या घडतील म्हणून? जरा हातवर करा बरं तुम्ही. बोला की बाबा, टेन्शनमध्ये आहेत का तुम्ही लय? हां, लोकांना वाटतं, पण ऐका, कोण दिवस येईल कैसा आणि नाही देहाचा भरवसा. आयुष्यामध्ये आमचा कुठला दिवस शेवटचा असेल आम्ही सांगू शकत नाही. आणि कोण म्हणतं बाबा, त्यापेक्षा तुकोबाराया म्हटले एक काम करा. काय करा? आपले हातपाय आत्ता चालतात ते, जोपर्यंत शरीर हातपाय चांगलेत तोपर्यंत एकदा परमार्थामधनं या ठिकाणी जाऊन या ठिकाणी वारीचा सोहळा अनुभव घ्या. आणि या जन्मामध्ये नाही जमलं, पुढच्या जन्मामध्ये आम्हाला परत माणसाचा जन्म मिळेल, आहे का काही गॅरंटी? नाही आहे. आज मला वाटतं आपण संतोष भाऊंचं कौतुक केलं पाहिजे का? या निमित्तानं मला तरी असं वाटतं दादा, आज जी टॉकीजच्या माध्यमातून जितकी लोक या ठिकाणी आज महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर ही कथा ऐकत असतील, आणि ही कथा ऐकता ऐकता, या वारीविषयी ऐकता ऐकता आज एक जरी माणूस ही कथा ऐकून जर वारीच्या दिशेनं पावलं टाकत असेल ना, तरी मला असं वाटतं का ते सगळ्यात मोठं तुमच्या आमच्याकरता भाग्य असणार आहे. ते तुमच्या आमच्याकरता सगळ्यात मोठं भाग्य. एक जरी वारकरी या ठिकाणी खरंच पंढरपूरच्या दिशेनं निघाला, एकाला जरी वाटलं ना, अरे चला एवढी ताई बोलतीये, बघूया जरा काय आहे ती वारी. आणि म्हणून मला वाटतं का ज्या संतोष भाऊंनी या कार्यक्रमाकरता आपल्याला इतकं सुंदर अशी साथ दिली, एवढं सुंदर या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, एकदा त्या दादांकरता टाळी झाली पाहिजे बाबा. कारण अशी माणसं आपल्याला बोटावर मोजण्या इतकी भेटतात. पावलोपावली प्रपंच करणारी माणसं बाबा आम्हाला भेटतच राहतात, पण परमार्थाकरता पावलं उचलणारी माणसं आपल्याला पाहिजेत. मग काय एवढा गरजेचा आहे हो ताई परमार्थ तुमचा? कशाकरता आम्हाला ही ओढ अंतःकरणामध्ये लागली पाहिजे? का बरं लागली पाहिजे? तर माझा विषय असा चाललाय, पहा काय झालंय, संसार सुटत नाही आणि देव भेटत नाही बाबा. तुकोबाराया जेव्हा यच्छावत भूतलावावरती आले ना, तुकोबारायांनी पाहिलं मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धापर्यंत, साधकापासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, सनाथापासून अनाथापर्यंत प्रत्येक जीव देवाच्या प्राप्तीकरता धडपड करतोय. प्रत्येकाला वाटतं मला देव भेटला पाहिजे, कुणाला वाटत नाही मला देव नको म्हणून? प्रत्येकाला वाटतं, पण देव भेटत नाही आणि संसार सुटत नाही. काय झालं, एक माणूस असाच वैतागला, आणि वैतागला तर वैतागला थेट एका अरण्यामध्ये निघून गेला. कुठं निघून गेला मावशी? जंगलामध्ये, अरण्यामध्ये निघून गेला. आता अरण्यामध्ये तो माणूस ज्या वेळेला निघून गेला, वाटेमध्ये त्याला एक साधू भेटला. त्या साधूनं विचारलं, म्हटले काय रे बाबा, काय झालं, कंटाळला एवढा, कशा करता? तो म्हटला छे बाद झालं. काय करायचं म्हटलं त्या संसाराचं? हां, किती काही केलं तरी बायको चांगलं म्हणत नाही. तुमच्याकडं कसं आहे? बोला की. हां, तुम्ही किती काही करा, पहा तुम्ही, हां, बायकांकडे एक शब्द असा असतो ना जो सगळ्यावरती पोतेरा फिरवता राहतं. पोतेरा कळतो का तुम्हाला बाबा? पोतेरा कळतो का तुम्हाला? हां, बायकांकडे एक शब्द असा असतो. तुम्ही पहा, आमच्यासारखा एखादा कीर्तनकार बायकोला म्हटला ना, अगं तुला माहिती आहे का, आज कीर्तनाला गेलो होतो जांभूळमध्ये, ह्या समाज, बायको म्हणते पोतेरा. हां, किती करा पोतेरा. मी सांगेल तुम्हाला, पहा, अगं तुला काय माहिती, आज माझ्या कीर्तनामध्ये आमदार येऊन बसले होते, पोतेरा. काय करा बाबा, पण या ठिकाणी ते नाराजच असतात. किती करा बाबा, ते आमचं कौतुकच करत नाही. मग ताई आता आम्ही कंटाळलो. साधूला सांगू लागला तो, म्हटलं वाद झालं, आता काय संसार वगैरे करायचा नाही. किती करत राहिलो पण तरी समाधान मिळालं नाही, किती करत राहिलो तरी या ठिकाणी कौतुक नाही, आणि सारखी ती माझ्याबरोबर भांडते. त्यापेक्षा म्हटलं आपलं सोडूनच दिलं सगळं. साधू म्हटले, तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना तू? हां म्हणले, ठाम आहे. हो म्हटले, आता परत घराकडं? नाही म्हटले, आता जाणारच नाही घराकडे. ऐका बरं का, साधू म्हटले, मग आता इथं येऊन काय करणार? ते म्हटले, आता तुम्ही आम्हाला भेटलात ना, मग तुम्ही आम्हाला सांगायचं आता आम्ही काय केलं पाहिजे. साधू म्हटले, आता मी भेटलोय बरं आहे बाबा, पण मी काय चूक केली का तुला भेटून? हां, पण काय करायचं? काही नाही म्हटलं, आता मी ध्यान करणार. बरं ठीक आहे, ध्यान करायचं. साधू म्हटले, एक काम कर, तुला मंत्र देतो, आता एक काम करायचं, तू काय करायचं, ध्यान करत बसायचं. आणि मस्तपैकी ध्यान करत असताना या ठिकाणी तू देवाचं जर स्मरण करत राहिला तर आज तुला या ठिकाणी देवाचं दर्शन होईल. आता ऐका बरं का सगळेजण, जांभूळकर ध्यानाला बसला. 2 तास ध्यान झालं, 3 तास ध्यान झालं, 4 तास ध्यान झालं, देव काय समोर दिसे ना. वैतागला, म्हटला नेमकं चाललंय तरी काय. मध्ये मध्ये डोळे उघडायचा, म्हणायचं काय झालं, देव काय कुठं हरवलाय की काय? हां, काय झालं म्हटलं, एवढ्या वेळ झालंय ध्यान करतोय पण देव काय दिसे ना बाबा आपल्या समोर. वैतागला. आणि मग शेवटी परत साधू तिथं संध्याकाळच्या वेळेला आले. काय रे बाळा, झालं का देवाचं दर्शन? काय म्हणता साधू तुम्ही? हां,
अहो तुम्ही सांगितलं तो मंत्र या ठिकाणी गेली 4-5 तास झाले म्हणतोय, पण तरीसुद्धा मला काय देवाचं ध्यान होईना. आणि मग साधूनं विचारलं का बरं असं? तो म्हटला तुम्ही मला सांगा का बरं असं. पहा आता काय बहादर आहे. हां, तो म्हटला तुम्हीच सांगायचं मला काय उत्तर आहे, काय चुकलं. कारण तुम्ही मंत्र दिला होता ना, तुम्ही सांगितलं होतं देव दिसणार आहे, तुम्ही सांगितलं होतं देव भेटणार आहे. मग आता उत्तर तुम्ही द्या, काय का मला देव का दिसला नाही ते. साधू म्हटले गडबड माझ्याकडनं तर काहीच नाही बाबा, कारण मी ज्या मंत्राचा जप करतोय तो मंत्र मी तुला दिला, आणि मग मला जर भगवान तर दिसतोय तर तुला का बरं दिसायला नको. आता ऐका बरं का. तो म्हणला नक्की याचं काहीतरी चुकत असेल. साधूनं विचार केला आणि मग साधूनं शेवटी सांगितलं, म्हटले हे बघ आता साधूचं एक ब्रीद असतं, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. ज्ञानोबाराया म्हटले आपल्याला जे कळतं ते दुसऱ्याला द्यायचं, हे तर साधूचं जीवन आहे ना. आणि मग मला जे माहीत होतं ते तर मी सांगितलं, पण तरीसुद्धा नक्कीच काय चुकलं असेल, याचं वर्म चुकलं असेल. काय चुकलं असेल म्हणले याचा मार्ग चुकला असणार आहे. मार्ग चुकल्याशिवाय मात्र या ठिकाणी कधी असं होऊ शकत नाही. पण म्हटले नेमकं काय चुकलं ते आपल्याला कळलं पाहिजे, कारण समोरचा शहाणा नव्हता, मग 1.5 शहाणा होता. 1.5 शहाणा कळतो का तुम्हाला? नुसता शहाणा नव्हता, मग तो जरा अति शहाणा होता बाबा. हां, एक वेळ शहाणा परवडतो पण अति शहाणा नाही परवडत. मग तो आपल्याला शिकवायला येत असतो पुढे. आणि मग त्या साधूनं विचार केला नेमकं याचं काय चुकलं असेल. नाहीलाच झालं. शेवटी साधू म्हटले हे बघ माझ्याकडनं तर चूक झाली नाही, पण म्हटले चल आपण एक काम करूया, चूक शोधायचा प्रयत्न करूया. म्हणले तुझ्या घरामध्ये कोण कोण होतं? त्याने सगळ्या घरच्यांची नावं सांगितली. म्हणले तुला सगळ्यात जास्त जीव तुझा घरामध्ये कुणावरती होता? तो म्हटला आमच्या घरामध्ये एक दुभती म्हैस होती ना तिच्यावरती होता. आता बरोबर ऐकताय ना तुम्ही सगळीजण? म्हटला दुभती म्हैस आमच्या घरामध्ये होती ना, म्हटलं तिच्यावरती माझा जास्त जीव होता. साधू म्हटले खरंच? तुला तिची आठवण वगैरे येते का? हा म्हटलं कधीतरी येते ना. म्हटलं आठवण. एक काम कर म्हटले, हे बघ उद्या तुला देव दिसणार, फक्त तू एक काम करायचं. काय काम करायचं? उद्या तू ध्यानाला बसायचं, आणि उद्या ध्यानाला बसल्यानंतर तू फक्त एकच काम करायचं. काय? ती म्हैस फक्त तू डोळ्यासमोर येऊन द्यायची नाही. ऐका ऐका ऐका, ती म्हैस फक्त डोळ्यासमोर येऊन द्यायची नाही. बाकी तू तुझं ध्यान करत राहा, बाकी तुला जे नामस्मरण सांगितले ते तू करत राहा. फक्त कुणाला डोळ्यासमोर आणायचं नाही. बोला ना. हां, म्हशीला फक्त डोळ्यासमोर आणायचं नाही, तेवढं काम फक्त तू परफेक्ट करायचं. आता ऐका, मला इथं बसलेल्यांनी सांगा, ज्याचा जीव सगळ्यात जास्त म्हशीवर आहे त्याला दुसऱ्या दिवशी ती म्हैस दिसेल का नाही दिसणार? बोला ना. हां, एक तर वर्मावरती बोट ठेवलं, कशावरती? जीव कोणामध्ये होता? म्हशीवरती. आणि त्या साधूनं सांगितलं तिलाच आठवणीमध्ये आणायचं नाही. माणसाची गडबड तिथंच असते बरं का. जे नाही आठवायचं ना ते माणसाला जास्त आठवायला येतं. हां, जे नको म्हटलं ना ते माणूस जास्त करतं. एखाद्याला एखादा शब्द जर कोणी वाईट बोलला असेल, आपण म्हटलं ना अरे दे ना सोडून, ते सोडत नाही, ते पक्क ध्यानात धरतं. हां, तुम्ही पहा मग कशी त्याची जिरवता येईल ह्याचा जास्त प्रयत्न माणूस करत राहतो. मी बोलेल तुम्हाला. पहा दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसला, साधूनं सांगितलं दुभती म्हैस डोळ्यासमोर आणायची नाही. यानं ध्यान करायला सुरुवात केली आणि त्याला बाबा पहिली तिची शेपटीच दिसायला लागली. बास म्हटलं काय बाबा माझ्या म्हशीची शेपटी आहे. हां, त्याच्यानंतर परत तो म्हटला नाही नाही नाही, साधूनं सांगितलंय अजिबात ध्यान करायचं नाही. चला म्हटलं परत देवाचं ध्यान करायला बसूया. परत ध्यानाला बसला. आता म्हशीचं तोंड त्याच्यासमोर आलं. परत म्हटलं अरे 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 चुकलं आपल्याकडे, आपल्याला सांगितलंय म्हशीचं ध्यान करायचं नाही, देवाचं ध्यान करायचं. परत या ठिकाणी गेला. म्हटलं बाबा काय माझी म्हैस आहे. कसली बाबा म्हैस आहे, आली डोळ्यासमोर म्हैस. जे नको ते माणसाला जास्त चिंतन डोळ्यासमोर येत असतं. त्याचंही विचारायचं तसं झालं. तेवढ्यामध्ये साधू तिथं आले. साधूनं विचारलं काय रे आज तरी देव दिसला का? तो म्हटलं काय बोलताय साधू? अहो आज तर देव नाही, पण आज काय म्हैसच डोळ्यासमोरून गेली नाही. साधू म्हटले हे बघ मी तुला आता सांगितलं होतं ना, तुला जर म्हैस तुझ्या डोळ्यासमोरून एकदा गेली का तुला कोण दिसणार आहे? बोला ना पटकन. देव दिसणार आहे, बरोबर की नाही? पण म्हैस घालवायचं हातात आहे का माझ्या? नाही 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 नाही, देव तुझ्या हातामध्ये द्यायचं हे काम माझं आहे, पण तुझ्या अंतःकरणातली तुझी म्हैस जाणं हे तर तुझंच काम आहे ना. हे तुझं तूच केलं पाहिजे बाबा. आता हे काय झाडू काढण्यासारखं आहे का? ते आम्ही यायचं आणि तुझं झाडत बसायचं? नाही 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 म्हटले. तुझी म्हैस तुझी तू घालव, आणि ज्या वेळेला तुझी म्हैस घालवशील ना त्यावेळेला आपोआप तुला तिथं देवाचं दर्शन होणार आहे. आम्हाला संतांनी फार गोड सांगितलं, विषयी विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. माणसाला कडू विषय गोड वाटतात आणि माणसाला गोड विषय कडू वाटतात. तुम्ही पहा या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला जाणं हा गोड विषय, पण लोकांना मात्र तिथं जाण्याकरता काही माणसं विचार करत राहतात आणि प्रपंच कडू आहे, पण तरीसुद्धा माणसाला मात्र तो करावासा वाटतो. संतांनी आपल्याला सावध केलं, बाबा रे ऐका,
हे जे सगळं काही तुम्ही करताय, जोपर्यंत त्या साधूनं सांगितलं तुझ्या अंतःकरणामधली म्हैस जात नाही तोपर्यंत जसा तुला देव दिसणार नाही ना, तसं जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामधले हे विषय जोपर्यंत बाजूला होत नाही ना, तोपर्यंत पंढरपूरची वारी आपल्याला घडणार नाही. तोपर्यंत पंढरपूरच्या वारी आपल्याला घडणार नाही. तुम्ही वारी करताय, पण वारी नेमकी कशाला म्हणतात ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. काही जणांची वारी बाबा मी पाहिली आहे, फक्त ह्याच्यामध्येच गेली. कशामध्ये माहिती आहे का? मी 40 वाऱ्या केल्या, मी 50 वाऱ्या केल्या, मी 16 वाऱ्या केल्या आणि मी 17 वाऱ्या केल्या. काही जण म्हणतात आमच्या 7 पिढ्यांची वारी, काही जण म्हणतात आमच्या 2 पिढ्यांची वारी. तुमची आमची वारी फक्त बोटावरती आकडेवारी करण्यासारखी झाली. कशावरती? बोटावरती. आमचे एक दादा होते, ते फार गोड बोलायचे. ते म्हणायचे बाबळीवरी मुंग्या करती येर झाऱ्या, तैशामच्या वाऱ्या पंढरीच्या. जशा मुंग्यांची येर जर त्या बाबळीच्या झाडावरती चालू असते ना, काही लोकांची वारी तशी चालू आहे आजे. त्या आमची वारी सुद्धा या ठिकाणी तशी आम्ही करून ठेवलेली आहे. नुसती येरझार चालली आहे फक्त. जातोय येतोय, जातोय येतोय, बाकी दुसरी आमची वारी कोणती घडत नाही. पण आज या कथेच्या माध्यमातून आम्हाला ते महात्म्य पाहायचंय. काय आहे ताई पंढरीचं महात्म्य, ते आम्हाला या कथेच्या माध्यमातून पाहायचंय. काय नेमकी वारीची ओढ असली पाहिजे ते आम्हाला कथेच्या माध्यमातून पाहायचंय. संतांना विचारलं ना, तर संत तुम्हाला आम्हाला ती ओढ सांगतात. संत सांगतात, भेटसी केदवा माझी या जीवन गा, भेटसी केदवा माझी या जीवन गा, भेटसी केदवा माझी या जीवन गा, भेटसी केदवा माझी या जीवन गा. येई गा पांडुरंगा माय बापा, येई गा पांडुरंगा माय बापा, भेटसी केदवा माझी या जीवन गा, भेटसी केदवा माझी या जीवन गा. येई गा पांडुरंगा माय बापा, ये गा पांडुरंगा माय बापा, भेटसी केदवा माझी या जीवन गा, भेटसी केदवा माझी या जीवन गा, भेटसी केदवा. संतांना विचारलं ना, संत सांगतात आमची भेट व्हावी. पण कोणाची व्हावी? आम्ही त्या पांडुरंगाच्या भेटीची वाट पाहतोय. तुम्ही आम्ही सगळीजण बाबा प्रपंच करता असुसलेली माणसं, पण संत म्हणतात आम्ही तुमच्यासारखं प्रपंच करता नाही असुसलो. मग आमच्या चित्तामध्ये अशी म्हैस नाही आम्ही घेऊन फिरत, आमच्या चित्तामध्ये अशी मुलंबाळं नाही घेऊन फिरत, आमच्या चित्तामध्ये आम्ही असा संसार घेऊन नाही फिरत. मग भेटसी केदवा माझी या जीवन गा, येई गा पांडुरंगा माय बापा. ए देवा, अरे कधी एकदा तुला भेटेल ना ती ओढ अंतःकरणामध्ये, कधी एकदा तुला पाहिल ती ओढ अंतःकरणामध्ये. देवा, दुसरं आमच्या अंतःकरणामध्ये दुसरं काहीच नाही. मी काय विचारते, इकडं पहा सगळेजण, माझ्याकडे बघा बरं. मला काय म्हणायचंय, आयुष्यभर तुम्ही आम्ही ज्यांच्याकरता या ठिकाणी काबाड कष्ट करतो, ज्या मुलाबाळांकरता तुम्ही आम्ही सगळेजण जीवाचं रान, हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा, चांगलं पाठ आहे की तुमचं जांभूळकर. बाई मला वाटलं इकडे येत नसन, पण चांगलं लक्षात आहे तुमच्या. वा वा वा, छान. इकडं बघा, ज्या मुलाबाळांकरता रात्रंदिवस तुम्ही काबाड कष्ट करताय, इथं बसलेल्यांपैकी मला प्रामाणिकपणे सांगा, किती जणांना गॅरंटी की आपली मुलं बाळं आपल्याला म्हातारपणी जीव लावतील? बोला पटकन. किती जणांना गॅरंटी आहे की आपली मुलं बाळं आपल्याला म्हातारपणी सांभाळतील, आपली मुलं बाळं आपला म्हातारपण शेवट आपला चांगला करतील? आहे का गॅरंटी? बोला बोला पटकन. ऐका इकडं पा, ज्यांच्याकरता तुम्ही आम्ही आयुष्यभर मेहनत करतोय ना, ती लोक या ठिकाणी तुम्हाला आम्हाला शेवटपर्यंत साथ देतील की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. पण पंढरपूरच्या वाटेवरती निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याला विचारा, ते वारकरी सांगतील की आम्ही मात्र ज्याच्या दिशेनं निघालोय ना, तो विटेवरचा मालक मात्र आमची साथ कधीच सोडणार नाही, आमची साथ कधीच सोडणार नाही. त्याला माहिती आहे का तो मालक आमचा आहे आणि तो आम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. तो मालक आम्हाला कुठं थकवा आला ना, तर या ठिकाणी आमच्या चेहऱ्यावरती येऊन हळूच फुंकर मारेल. तो विटेवरचा मालक असा आहे, तो कुठल्या रूपानं येईल हे आम्ही सांगू शकत नाही. वारीमध्ये बाबा किती लोक भेटतात आपल्याला. बरं, या ठिकाणी कितीतरी परगावची लोक असतात,
फक्त एका गावची लोक आहेत का तिथं? नाही 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 नाही. पण एवढ्या या ठिकाणी आलेली सगळीकडची लोक आहेत तिथं. पण एवढं सगळं असताना सुद्धा एकाही वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आम्हाला थकवा जाणवत नाही. काय जाणवत नाही? थकवा जाणवत नाही. बोलेल मी तुम्हाला, पहा, प्रपंचामध्ये या ठिकाणी किती काबड कष्ट करत राहिलो ना, पण तरीसुद्धा ते काबड कष्ट फक्त आपल्या घरातल्या लोकांकरताय. गावात एखाद्यानं 50 लाखाचा बंगला बांधला, मला इकडे बघा बरं पटकन आणि मला सांगा, त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याचा गावाला काही फायदा आहे का? मी चहा पिऊन येऊ का कुठंतरी जाऊ? बोला की बाबा पटकन. हा, गावात एखाद्यानं 50 लाखाचा बंगला बांधला, त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याचा गावाला काही उपयोग आहे का? बोला बोला पटकन. काहीच नाही. बरं त्याच्या नातेवाईकांना हा काहीच उपयोग नाही ना. ऐका इकडं बा, तो बंगला फक्त त्याच्या पुरता आणि त्याच्या घरातल्या त्याच्या फक्त माणसांकरता, बरोबर की नाही? पण इकडं पहा सगळीजण, आज मात्र या ठिकाणी संतोष भाऊंच्या अंतःकरणामध्ये फक्त एक इच्छा आली की ताई आपल्याला ही कथा करायची. पण ही कथा करत असताना ही कथा आज उभा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळे लोक पाहणारे. प्रपंचामध्ये कितीही मोठेपण असलं ते फक्त स्वतःपुरतं असतं, पण परमार्थामध्ये केलेलं योगदान मात्र अशा कितीतरी लोकांना या ठिकाणी समाधान देत असतं. कितीतरी लोकांना आज फक्त या ठिकाणी एक एक वारकरी या ठिकाणी अंतःकरणापासून समाधानी होणार आहे की चला या निमित्तानं ज्याला ज्याला नाही जमते पण तो आज या ठिकाणी पंढरपूरचं महात्म्य या कानाने ऐकणार आहे, ज्याला ज्याला नाही जाता येते पण तो या ठिकाणी आज वारीतला प्रत्येक अनुभव इथं या कथेच्या माध्यमातून घेणार आहे. काय असतो अनुभव वारीचा सांगणार आहे मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला. काय असते वारीची ओढ मी तेही तुम्हाला सांगणार आहे पुढच्या कथेमध्ये. पण आत्ता मात्र मला फक्त एवढंच सांगायचं आहे का बाबा प्रपंचामधली ओढ कुठंतरी आमची बाजूला गेली पाहिजे आणि वारीची ओढ मात्र आम्हाला लागली पाहिजे. देवानं हे शरीर तुम्हाला आम्हाला दिलंय ना, ते असं वाया घालवायचं नाही आहे. ते शरीर आम्हाला कुठंतरी सत्कर्मी लावायचं आहे, कुठंतरी ते कारणी लावायचं आहे. मग ताई ते कारण आम्हाला कुठं शोधता येणार आहे? ते कारण आपल्याला कथेमध्ये शोधता येणार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा यावर्षी साजरा होतोय. पण हा उत्सव साजरा होत असताना आयुष्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या माणसानं विचारलं ना, दादा आयुष्यामध्ये तुम्ही काय कमावलं, तर मला तरी असं वाटतं जांभूळकर त्या लोकांना छाती ठोकपणे सांगा आयुष्यामध्ये आम्ही काय कमवलं. असा जर प्रश्न एखाद्यानं तुम्हाला विचारला ना, तर त्यांना सांगा ज्ञानोबरायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आम्हाला या ठिकाणी डोळ्यानं पाहता आला आणि आषाढी वारीचा हा उत्सव साजरा करत असताना पंढरीचं महात्म्य आमच्या कानावरती पडलं. आयुष्यामध्ये कमवलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आमच्याकडची ती. याच्यापेक्षा आणखीन सोहळा काय असला पाहिजे? जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी शिवजयंती यावर्षी महाराष्ट्रानं साजरी केली. प्रयागराजचं महाकुंभ या ठिकाणी महाराष्ट्रानं पाहिलं आणि मला तरी असं वाटतं या सुंदर पर्वणीमध्ये हा एवढं पंढरीचं महात्म्य आपल्या कानावरती पडतंय. बाकी गोष्टी माणसाच्या कानावरती पडतात हो, नाही असं नाही. हां, तुला माहिती का अमक्याच्या घरात काय झालं? हे माहिती का तुम्हाला? हां, तुला माहिती का रामभाऊची सुनाशी, तुला माहिती का अमक्याची पोर तशी, तुला माहिती का तिच्या पोरानं काय केलं, तुला माहिती का हिची पोरीचं काय झालं, तुला माहिती का तिची पोरगी. हे कळतं वाटतं तुम्हाला? हां, पहा ना सगळेजणांच्या रिएक्शन एकदम भारी होत्या. वा वा वा, जशी काय ज्ञानेश्वरीतली ओळी सांगितली मी. इकडं पहा सगळेजण वारकरी बाबा ऐका मी सांगेल तुम्हाला. माणसाचं बाबा या ठिकाणी मी बोलेल तुम्हाला. पहा नको त्या गोष्टींमध्ये बाबा तुम्ही आम्ही आता सगळीजण भरकटत चाललोय. पहा कानावरती बाकी सुद्धा या ठिकाणी काही पडू शकतं, पण आज मात्र कथेच्या माध्यमातून जे शब्द कानावरती पडणार आहे ना, तुकोबराया ज्ञानोबराया आपल्याला याचं महत्त्व सांगतात. नामदेवरायांना विचारा, नाथबाबांना विचारा, ते तुम्हाला आम्हाला सांगतील. बाबा रे श्रवणाच्या मिसे वैसावे येऊनी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आयुष्यभर या ठिकाणी आम्हाला समाधान मिळणार आहे या कथेच्या माध्यमातून. आयुष्यामध्ये या ठिकाणी आम्ही सगळं काही मिळवणार आहे या कथेच्या माध्यमातून. ताई काय मिळवणार आहे मी एक बोलू का? पंढरपूरला जाणारा वारकरी श्रीमंत कधी होत नाही. पंढरपूरला जाणारा वारकरी बाबा या ठिकाणी पैशानं मालमत्तेनं या ठिकाणी त्याची सुधारणा कधी होत नाही. पण पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये पांडुरंग मात्र या ठिकाणी समाधान मात्र नक्कीच देत असतो, समाधान मात्र नक्की देत असतो. एका वारकऱ्याला विचारलं का हो तिकडे गेल्यानंतर काय मिळतं तुम्हाला? त्या वारकऱ्यानं सांगितलं मिळत तर काही नाही. ऐकताय तुम्ही सगळेजण? मिळत काहीच नाही, पण कमी सुद्धा काही पडत नाही. हां, कारण ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव देतो. इतकं मिळतं आणि त्यातल्या त्यात तुम्ही पहा 2 दिवसाचे टप्पे आता मागं गेले ना पुण्याचे. त्या पुण्याच्या टप्प्यामध्ये तर मी असं काही पाहिलेलं आहे काही लोकांचं की बाबा काही वारकरी तर मी असे पाहिलेत. एक जण तर मला त्यावेळेला असं म्हटलं, ताई पुण्यामध्ये आम्हाला लोक इतकं देतात का तिथं आमच्या बॅगा अशा भरून जातात आणि त्या बॅगा आम्हाला पंढरपूरला जाईपर्यंत कामाला येतात. कारण पंढरपूर
पर्यंत जात असताना पुण्यापर्यंत लोकांची वाटाघाटी चालते, कारण पुणे तिथे काय पुणे, बरोबर की नाही. तिथं लोकांची फार वाटाघाटी चालू असते आणि तिथं लोक या ठिकाणी देत असतात, लोक दानपुण्य करत असतात. हां, मी सांगेल तुम्हाला काय झालं. माझ्या समोर अशा 2 आजी चाललेल्या होत्या मागच्या वर्षीच्या वारीमध्ये, आणि त्या वारीमध्ये एक आजी अशी दुसऱ्या आजीला सांगत होती, म्हटली बाई काय बाई पुण्यामध्ये तर किती भारी आहे ना. मग दुसरी आजी म्हणत होती, बाय उगी नाही ज्ञानेश्वर महाराज म्हटले पुण्याची गणना कोण करी. मला तर काही कळलंच नाही. म्हटलं बरं आहे बाबा, मी तिथं पुढंच निघून गेले. म्हटलं आता राहू दे, यांच्याबरोबर राहिले तर हरिपाठ माझा दुसरीकडेच कुठंतरी जायचा. हां, म्हटलं काय काय शब्दांचे अर्थ लावतील लोक सांगता येत नाही बा. पण ऐका, खरं आहे बाबा, मी एक सांगेल तुम्हाला. पहा, तुम्ही आम्ही लोक बाबा या ठिकाणी कुठे जन्माला आलो हे मला माहीत नाही, पण ज्या वेळेला मला एकानं विचारलं, म्हटलं ताई तुम्ही पुण्याच्या ना. म्हटलं हो मी पुण्याची. हां, पण ते म्हणले ताई ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवराय, म्हटले तुमच्याकडं ना. म्हटलं हो आमच्याकडे. पण मी त्यांना सांगत असते, म्हटलं आम्ही पुण्यामध्ये राहत नाही, मग आम्ही त्यांच्या पुण्याईमध्ये राहतो. त्यांच्या पुण्याईमध्ये आम्ही राहतो. आमच्याकडं दुसरं काही नाही, पण आमच्याकडं हे अहोभाग्य आहे की आम्हाला इथं राहता येतं आहे. आणि म्हणून या आषाढी वारीचा सोहळा आज एवढा महाराष्ट्र साजरा करतो आहे. पण हे सगळं काही साजरा करत असताना आज वारीतलं आपलं भाग्य आपल्याला शोधायचं आहे. आजल्या वारीतली संपत्ती आपल्याला आपली शोधायची. आज वारीतली आपली खरी मालमत्ता आपल्याला इथं गोळा करायची. आयुष्य जाऊ देऊ बाकीचं सगळं, हे प्रपंच, मुलं लेकरं घरदार प्रपंच हे सगळं होतच राहणार आहे. कारण सांगेल तुम्हाला की बाबा ते करावं लागत नाही, ते होतच राहतं. पण संत म्हणतात बाबा रे आम्ही तर हे सगळं करून थकलो भागलो, आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर झाला शिकाबडी, नाही सुख घडी भोगावया. मी बोलेल तुम्हाला, पुरुष वर्ग घरामध्ये या ठिकाणी तुम्हाला नाव दिलं जातं मालक. काय नाव दिलं जातं? मालक. तुम्ही पहा, बायकांना विचारलं ना काय हो हे कोण आहेत, ते काय म्हणतात आमचे मालक आहेत. काय म्हणतात? आमचे मालक आहे. तुम्ही ऐकताय ना सगळेजण वारकरी, तुम्हाला काय म्हणतात? मालक म्हणतात, मालक. पण खरं खरं सांगा, घरामध्ये साखर कोण आणतं? बोला की, तुम्ही जाणता. पोरा बाळांकरता काही आणायचं असलं कोण आणतं? तुम्ही जाणता, बरोबर की नाही. घरामध्ये कुठलीही वस्तू आणायची असली कोण आणतं? तुम्ही टेन्शनमध्ये आहेत का? बोला बोला, कोण आणतं? तुम्ही जाणता की नाही. मी एक बोलू का तुम्हाला, फक्त नावाला ते तुम्हाला मालक म्हणतात बरं का. मालक म्हणून तुमच्याकडनं सगळी कामं करून घेतात. फक्त हे आपल्याला कळलं पाहिजे व का त्याच्या माध्यमातून आपल्याला आपली एवढी तरी सोडवणूक करता आली पाहिजे. एवढं तरी आपल्याला आपलं कळलं पाहिजे की आपल्याला बोलतात येत मालक, पण मात्र कामं सगळी आपल्याकडनं करून घेतात. आपण कसले, मालकाचं काम काय असतं? त्यानं नुसतं असं बसून राहायचं असतं की नाही. पण तुम्ही मात्र मालक म्हणायचं आणि तुमच्याकडनं सगळं आणायचं, मालक म्हणायचं आणि तुमच्याकडनं सगळं करून घ्यायचं. तुकोबाराया म्हटले हे सगळं आम्ही पाहिलं. कामे नेले चित्तने दी अवलोको मुख, अवलोको मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कामे चित्तने दी अवलोको मुख, अवलोको मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. तुकोबाराया म्हटले, ज्ञानोबाराया म्हटले, देवा अरे हे आम्ही सगळं करून पाहिलं, आम्हाला सगळं काही कळालं. काय काय कळालं? तुकोबा म्हटले कामे नेले चित्तने दी अवलोको मुख, आणि बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. देवा अरे बास झालं ना आता. का गासा सुरवाशी मज केले भगवंता, आणि आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही. अरे प्रपंचामध्ये पडलो तेवढा अडकलो. लोकांना असं वाटतं पहा कधी कधी, एकदा लग्न झालं म्हणजे सुटलो. वाटतं की नाही लोकांना? हो वारकरी बोला बोला, कंटाळा आलाय का तुम्हाला? बोला पटकन. लोकांना काय वाटतं? एकदा लग्न झालं म्हणजे आम्ही सुटलो. पण मी खरं खरं विचारते, मला सांगा, लग्न झाल्यावर माणसं सुटतात का अडकतात? जास्त अडकतात, बरोबर की नाही. सासूला वाटत असतं घरात सुनबाई आली का आता मी मोकळी झाली, पण तुम्ही खरंच मोकळ्या होता का हो? उलटा अजून टेन्शन वाढतं घरातलं. मी नेहमी सांगत असते बाबा, माणसाला वाटतं आपण जितकं सुटतोय ना तितकं आपण खरं तर अडकत जातो. करिता बरोबरी दुरावसी दुरी, आणि भावाची हे पुरी वाहवसी. तुकोबाराया म्हटले बाबा रे तुम्ही एक बरोबरी करायला जाता, दुसरं डोकं वर काढतं, दुसरं डोकं या ठिकाणी कुठंतरी दाबायचा प्रयत्न करता, तिसरं डोकं वर काढतं. हा परमार्थ आणि प्रपंचामधला फरक आहे. पण तुम्ही पहा इकडं मात्र तसं नाही. दुःख मूळ चोहीकडे इंगळ,
संसार दुःख मूळ सोही कडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संतांनी सांगितलं बाबा रे याच्यामध्ये कितीही करा पण तरी सुद्धा याची बरोबरी होत नाही. मी काय म्हणते इकडं माझ्याकडं पहा. आयुष्यामध्ये किती पैसे कमवले म्हणजे आम्ही समाधानी राहू शकतो? बोला पटकन वारकरी बोला. आयुष्यामध्ये असं काय मिळालं म्हणजे आम्ही सुखी राहू शकतो? प्रपंचामध्ये प्रपंच हा बाबा कधीच या ठिकाणी समाधानानं होत नाही. तुम्ही पहा, मी बोलेल तुम्हाला. काही माणसं अशी आहेत का ज्यांना आज वारी करता या ठिकाणी देवानं भरपूर पैसा आहे बाबा त्यांच्याकडं, पण या ठिकाणी त्यांना वेळ नाही आहे वारीला येण्याकरता. काही माणसं त्यांच्या कामामध्ये व्यापलेली आहेत, काही माणसं त्यांच्या कामामध्ये गुंतलेली आहेत. पैसा भरपूर आहे, गेले ना तर या ठिकाणी वारीमध्ये पाहिजे ती गोष्ट खाऊ शकतात, पाहिजे त्या हॉटेलमध्ये सुद्धा म्हटलं तरी राहू शकतात. हां, पण मी बोलेल तुम्हाला पहा, त्यांच्याकडं वेळ नाही आहे. काही माणसं अशी आहेत का ज्यांच्याकडं वेळ आहे पण त्यांना जाण्याकरता कदाचित पैसा नाही आहे, जाण्याकरता पैसा नाही आहे. पण मी एक बोलू का तुमच्याशी? इकडं पहा, समाजामध्ये एक तिसरा सुद्धा वर्ग आहे ज्यांच्याकडं वेळही आहे, ज्यांच्याकडं पैसासुद्धा आहे, पण त्यांचं शरीर चांगलं नाही आहे. 50 वर्ष वारी केलेल्या एखाद्या वारकऱ्याला यावर्षी जर डॉक्टरनं सांगितलं असेल ना की तुम्ही वारीला जाऊ शकत नाही, त्या वारकऱ्याला जाऊन तुम्ही भेटा आणि त्याच्या व्यथा तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरच्या बघा. ते वारकरी तुम्हाला सांगतील आणि त्या वारकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला सांगेल, ताई करमत नाही हो घरी आम्हाला, ताई जमत नाही आहे आम्हाला घरी राहायला. कारण जेव्हा जेव्हा टी व्हीवरती बातमी येते ज्ञानोबारायांची पालखी इथं पोचली, तुकोबांची पालखी या दिशेनं चालली, त्या वेळेला डोळ्यातलं पाणी थांबत नाही आहे. का बरं? त्या वारकऱ्याला विचारलं का हो, का हो बाबा काय झालं? झाली ना आता एवढी वर्ष वारी केली, आता कशाला रडायचं, आता कशाला जाऊ दे ना, शरीर साथ देत नाही कशाला म्हटलं. त्यावेळेला त्या वारकऱ्याचं उत्तर काय असतं माहिती आहे का? त्या वारकऱ्याचं उत्तर फक्त एकच असतं, काय की देवा अरे तू या ठिकाणी मला वारीला घेऊन गेला नाहीस रे, पण जरी तू मला वारीला नाही नेलं ना पण तरीसुद्धा माझं मन तुला वाटत असेल घरी थांबतंय, पण या ठिकाणी माझं मन कधीच घरी थांबू शकत नाही. त्यापेक्षा त्या वारकऱ्याला असं वाटतं देवा अरे जर तुझ्या वारीमध्ये आलो असतो आणि एखाद्या मुक्कामावरती एखाद्या टप्प्यावरती जरी मला मरण आलं असतं ना तरी माझ्या जीवनाचं तिथं भाग्य या ठिकाणी मी पाहिलं असतं. वारकऱ्याच्या जीवनाचं समाधान या वारीमध्ये आहे. मी सांगेल तुम्हाला पहा, त्याला असं वाटतं का देवा इथं तुझ्याकडं आल्यानंतर माझा प्राणही गेला ना तरी मला काही हरकत नाही. तसंही नामदेवराया सांगतात, देह जाऊ अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवा अरे काही झालं तरी चालेल, पण या ठिकाणी तुझ्या पायापाशी तरी मरण आलं असतं रे. घरामध्ये ठेवलं देवा, वारी करता येत नाहीये, घरामध्ये ठेवलंय देवा पण या ठिकाणी करमत नाहीये. आणि म्हणून मला तरी असं वाटतं पहा, अरे ज्याला करमत नाही ना त्या वारकऱ्याला जाऊन बघा त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख काय, आणि ज्याला शक्य आहे ना त्यानं कमीत कमी या ठिकाणी आज तरी या ठिकाणी पंढरीच्या दिशेनं प्रवास टाकण्याचा प्रयत्न करा. ज्याला जमणार आहे त्यानं कमीत कमी आज तरी या ठिकाणी तिकडे येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल ताई काय आहे वारीमधला आनंद, काय आहे वारीमधलं समाधान, काय आहे वारीमधलं सुख? एका टप्प्यावरचं सुख मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, पण आज मला मात्र फक्त इतकंच सांगायचं आहे का ती ओढ कुणाकुणाच्या अंतःकरणामध्ये असते तर ज्यानं वारी अनुभवली त्याच्या अंतःकरणामध्ये असते. पूर्वीचा काळ असायचा वारीमध्ये जाण्याकरता वारकऱ्याला सुविधा नसायच्या, पण तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही पहा गावामधनं काही मोजके वारकरी बाबा निघायचे पंढरपूरला जाण्याकरता. ते बघा ते बाबा तुम्हाला सांगतील, बरोबर आहे ना बाबा? मोजके वारकरी पंढरपूरला जाण्याकरता निघायचे आणि सगळं गाव त्या वारकऱ्यांना घालवण्याकरता वेशीपर्यंत यायचं. हे माहिती आहे का तुम्हाला? जांभूळकर माहिती आहे ना? त्यावेळेला सगळं गाव त्या वारकऱ्यांना पंढरपूरला नेण्याकरता, पंढरपूरला सोडण्याकरता वेशीपर्यंत यायचं का जा बाबा तुम्ही आमच्या वतीनं ती वारी करून या. पण आज मी बोलेल तुम्हाला, आज तर वारीमध्ये एवढ्या सुखसुविधा आहेत, आज वारीमध्ये पाहिजे ती गोष्ट तुम्हाला आम्हाला मिळते. मग एकदा का होईना, अरे 365 दिवस वर्षाचे आहेत. देवानं जर आम्हाला आजारी पडलं तर आम्ही अंथरुणावरती पडून राहू, त्यावेळेला आम्ही कामाचं थोडी ना कारण देणार आहे कोणाला. देवानं जर आम्हाला एखादा आजारपण जोडलं तर त्यावेळेला जर आमच्याकडनं नाहीच काही करता आलं तर आम्ही तिथं बसूनच राहणार आहे ना. मग त्यापेक्षा असं समजा ना देवानं चांगलं ठेवलं आहे ना, मग जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत देवा या शरीराचं काहीतरी चांगलं व्हावं याच्याकरता तरी माणसानं वारी केली पाहिजे.
हां, याच्याकरता तरी जोपर्यंत हातपाय शाबूते तोपर्यंत आपण परमार्थाच्या दिशेनं आपली पावलं उचलली पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई त्यानं काय होणार आहे? मी सांगेल तुम्हाला, पहा, त्यानं फक्त एकच होणार आहे, आपल्या डोळ्याची पारणं फिटणार आहे, आपल्या कानाला सुख मिळणार आहे, आपल्या हाताला आनंद मिळणार आहे, आपल्या पायाला आनंद मिळणार आहे, आपल्या डोळ्याला आनंद मिळणार आहे. मी सांगेल तुम्हाला, पहा, वारीमध्ये काय काय आहे काय नाही ते मला सांगायचं आहे, पण ऐका, जाऊन तर बघा. नाही आवडलं पुढच्या वर्षी जाऊ नका. आमच्या तर वारीमध्ये काही काही वारकरी इतके कट्टर असतात ना बाबा, इतके भांडतात ते कधी कधी माझ्याशी ना, ते मलाच म्हणत असतात, बघा ताई पुढच्या वर्षी येतो का, आणि त्यांचाच अगोदर फोन येतो मला, झाली का तयारी ताई वारीची. हे असं आहे वारीचं. हां, ज्याला नको वाटतं ना तेच पहिले असतात. आमच्या दिंडीमधला आचारी इतका वैतागलेला असायचा ना, कधी पण गेलं कधी इकडे त्याची वैताग. आणि मागच्याही वर्षी या ठिकाणी भरपूर पाऊस पडला होता वारीमध्ये. मागच्या वर्षी तर आम्ही कधी त्याच्याकडे गेलो कधी बाजूला वा, काय झालं बाबा, कशाला ओरडताय, काही नाही म्हटले, बस एवढीच वर्ष वारीचं, अजिबात म्हटले वारीला येणार नाही. आणि मला आत्ता 1.5 महिना पुढं वारी, आणि त्यांचा बिचाराचा मला आत्ताच फोन, ताई झाली का वारीची तयारी? म्हटलं काय हो बाबा, तुम्ही तर येणार नव्हते ना. हां म्हटले, ते ताई तसं बोलायला लागतं. ऐकतं का? हां, जे बोलत नाही ना ते पहिले वारीला निघत असतात. नाही बाबा, या ठिकाणी तुम्हाला पुढं कंटिन्यू करायला सांगणार मी, पण कमीत कमी या वर्षी तरी ज्याला ज्याला शक्य आहे ना त्यानं नक्की वारीचा सोहळा अनुभवला पाहिजे. ज्याला ज्याला शक्य आहे ना त्यानं नक्कीच वारी करता आलंच पाहिजे. का आलं पाहिजे? एकदा येऊन बघा काय आनंद आहे. ताई एवढं बोलती म्हणजे काहीतरी तिच्या मागं असेल ना, ताई एवढं सांगते म्हणजे त्याच्या मागं नक्कीच काहीतरी असेल ना. ज्या सवयी आम्ही आयुष्यभर पाळलेल्या आहेत, ज्या गोष्टी आयुष्यभर आम्ही उपभोगल्यात, त्या सगळ्या तिथं ज्या वेळेला आम्हाला टाकाव्या लागतात, आणि जेव्हा बाकीच्या सगळ्या लोकांसारखं आम्हाला तिथं राहावं लागतं ना, त्यावेळेला कळतं आयुष्याचं खरं मॅनेजमेंट आम्हाला जर कोणी शिकवत असेल ना तर ती पंढरपूरची वारी आम्हाला शिकवते. हे खरं मॅनेजमेंट आम्हाला वारी शिकवते, आणि त्या वारी करता आम्हाला तिथं जायचं आहे. वारी म्हणजे जबाबदारी, वारी म्हणजे नुसती वारी नाही, तर वारी म्हणजे शिकवण. वारी म्हणजे नुसती शिकवणसुद्धा नाही, तर वारी म्हणजे ज्ञान, वारी म्हणजे त्याग. आणि या त्यागाकरता, ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आमची पावलं वारीच्या दिशेनं निघाली पाहिजेत. प्रपंचामधली पुस्तकं आम्हाला पुस्तकी ज्ञान शिकवू शकतं, पाठांतराच्या गोष्टी आम्हाला शिकवू शकतं. 8 तासाच्या कामाकरता आम्हाला ते ठीक आहे, आमच्याकरता ठीक आहे, पण तरीसुद्धा वारीमध्ये गेल्यानंतर त्या 8 तासाच्या व्यतिरिक्त राहिलेलं जे आमचं 16 तासाचं जीवन आहे ना, ते 16 तासाचं जीवन समाधानानं कसं जगलं पाहिजे ते मात्र जर कुठं शिकायला मिळत असेल ना तर ते पंढरपूरच्या वारीमध्ये आम्हाला शिकायला मिळतं. वारी कशा करता करायची? त्या समाधानाकरता वारी करायची, आनंदाकरता वारी करायची, स्वतःकरता वारी करायची. कुणी काही म्हणू दे, कुणी काही बोलू दे, पण आम्हाला मात्र त्या दिशेनं जायचं आहे. कुणी काही जरी आम्हाला नावं ठेवली ना तरी आम्हाला आमच्या जल्लोषामध्ये तिथपर्यंत पोचायचं आहे. आम्हाला तिथपर्यंत जाऊन विठीवरच्या मालकाला भेटायचं आहे, हे स्वप्न अंतःकरणामध्ये ठेवून वारीच्या दिशेनं आपली पावलं निघाली पाहिजेत. आणि म्हणून आशा करते की कुणीतरी या ठिकाणी त्या वारीच्या दिशेनं नक्कीच पावलं टाकेल. कामाचा व्याप आहेच आहे, संसाराचा व्याप आहेच आहे, पण त्याच्याही व्यतिरिक्त या ठिकाणी वारीची ओढ अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्या असली पाहिजे, आणि ती ओढ अंतःकरणामध्ये ठेवून वारीच्या दिशेनं आपली पावलं खऱ्या अर्थानं निघाली पाहिजेत. चला, जाता जाता फक्त इतकंच सांगेल का 4 गोष्टी तुम्हाला आम्हाला फक्त लक्षामध्ये ठेवायच्यात. 4 शब्द आहेत ते तुम्हाला आम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आज वाक्य सांगते तुम्हाला, ताई विटेवरच्या मालकाकडे आम्हाला का जायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सांगते. 4 शब्द तुम्हाला आम्हाला लक्षात ठेवायचे. किती शब्द? 4 शब्द. 1 म्हणजे ज्ञानोबा, 2 म्हणजे तुकोबा, 3 म्हणजे शिवबा, आणि 4 म्हणजे विठोबा. का लक्षात ठेवायचे? तर आता उत्तर ऐका. ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ज्ञानाचा सागर देतात. जगद्गुरु तुकोबाराया, तुकोबांनी आम्हाला गाथा दिली, त्या गाथेमुळं तुमचा आमचा माथा जागेवरती आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी, शिवबानं आम्हाला कीर्तनामध्ये कथेमध्ये बसण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं, म्हणून शिवबाला लक्षात ठेवायचं. पण विटेवरच्या मालकाला का लक्षात ठेवायचं? तर विठोबानं या ठिकाणी तुम्हाला आम्हाला 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र सोहळ्यामध्ये चालून एकमेकांमध्ये प्रेम कसं निर्माण करायचं ते आम्हाला विठोबानं शिकवलं, म्हणून आम्हाला वारीला जायचं आहे. त्या प्रेमाकरता आमची वारी आहे, आणि त्या विठोबाचं प्रेम आम्हाला मिळावं त्याच्याकरता वारीच्या दिशेनं आमची वाट या ठिकाणी आम्हाला चालायची आहे. आता सगळे वारकरी या ठिकाणी उभ्या रिंगणाचा आनंद घेणार आहे. आज ज्ञानोबारायांची पालखी, चांदोबाचा लिंब म्हणजे लोणंद या ठिकाणी खरं तर तो आनंद घेत आहे, आणि आज तो आनंद घेत असताना सगळे वारकरी तरडगावच्या दिशेनं प्रवास करतील. तुकोबारायांची वारीसुद्धा या ठिकाणी खरं तर आज पालखी सोहळा निघतोय, आणि तुकोबारायांचा सोहळासुद्धा या ठिकाणी संसर गावामध्ये आज मुक्कामाच्या दिशेनं या ठिकाणी प्रवास करणार आहे.
आणि म्हणून सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत असताना तुम्हाला आम्हाला सुद्धा विटेवरच्या मालकाकडे या ठिकाणी लवकरच पोचायचं आहे. कथेच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूरमध्ये तर जायचंच आहे, पण मनातल्या पंढरीला घेऊन खरं तर पंढरपूरच्या विटेवरच्या मालकाचं तुम्हाला आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. आज कथेचा हा पहिला दिवस आहे. वारीची ओढ सांगितली, वारी करता काय बरं आमचं मन असलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या ठिकाणी आपल्याला भेटायचंच आहे, पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या या 750व्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या जांभूळगावचे आदर्श सरपंच, आमचे परमार्थप्रेमी, परम आदरणीय, परम श्रद्धेय, माननीय संतोष भाऊ जांभूळकर, ज्यांनी या कथेचं आयोजन या ठिकाणी केलं, या ठिकाणी दादांचे आभार व्यक्त करते. आम्हाला सुंदर कलाकारांची या ठिकाणी साथ संगत लाभते, त्या कलाकारांचे देखील आभार व्यक्त करते. आणि याच ठिकाणी आज मात्र कथेकरता इथेच थांबते. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे ते तुमते विनवीतसे. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. हा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. हा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. हा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. वा माऊली, अतिशय सुंदर आणि बोधक कथा आपण ऐकली. पण माऊली, मला वारीमध्ये आल्यावर एक प्रश्न नेहमी सतावतो. माऊली, हे जे सेवेकरी असतात ना, मला वाटतं ह्यांच्यामध्ये खरंच पांडुरंग आहे असं मला नेहमी वाटत राहतं. कारण की पांडुरंग वारकऱ्यांना हाक मारतो. वारकरी कशाचीही काळजी न करता, शरीराची पर्वा न करता पांडुरंगाच्या हाकेला ओ देऊन पंढरीच्या वाटेने पळत असतात. माऊली, मग पांडुरंग सुद्धा त्यांना मदत करत असतो. वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावून येतो. व तो कोणत्या रूपात येतो? तर या सेवेकऱ्यांच्या रूपात येतो माऊली. त्यामुळं मला नेहमी असं वाटतं, हे जे सेवा करतात ना, कोणी हातपाय दाबतं, कोणी चहा करून देतं, कोणी तेलानी मालिश करून देतं, कोणी नुसतं पांडुरंगाचा जयघोष करून त्यांच्यामध्ये सामील होऊन त्यांचा उत्साह वाढवतो. माऊली, सगळ्यांमध्ये मला पांडुरंग दिसतो. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? मी डॉक्टर सखेचंद अनारसे. सर, तुम्ही या मुलींबरोबर या ठिकाणी वारीत काय करता? मी कृषी महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक असून हे जे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, हे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व व्हॉलंटियर्स आहेत. आणि जी काही वारी येते त्या वारीची सेवा करण्याची किंवा वारकरी जे असतात त्यांची स्वच्छता करणे, रस्त्यावर टाकलेला कचरा वगैरे उचलणे आणि वारकऱ्यांची सेवा करणे. याच्यामुळं होतं काय की विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयी किंवा वारकऱ्यांविषयी आत्मीयता जागी होते आणि स्वतःसाठी काय न करता दुसऱ्यासाठी करण्याची भावना शैक्षणिक जीवनामध्येच त्यांच्यामध्ये समाविष्ट केली जाते किंवा अंगीकारली जाते. बरं, ही स्वयंसेवा करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देशच असा आहे की स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगा, समाजासाठी जगा. हीच प्रेरणा म्हणजे आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेची आहे. माऊली, ह्या सध्या या ठिकाणी तुमच्यासोबत किती मुली कार्यरत आहेत? जवळजवळ आमचे 100 व्हॉलंटियर्स इथं राष्ट्रीय सेवा योजनेचे असून आत्ता जे काम करतायत ते ड्रेसवर दिसणारे तुमचे साधारणतः 50 मुलं आणि मुली आहेत. आणि या महाविद्यालयाचे जे व्हॉलंटियर्स इतर आहेत जे ड्रेसवर नाहीत असे 50, जवळजवळ 100 व्हॉलंटियर्स आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे इथं काम करत आहेत. माऊली, मला आता या ताईंना काही प्रश्न विचारायचे.
ताई तुमचं नाव काय? माझं नाव अपूर्वा कृष्णा मडिवाळ. माऊली, ही सगळी सेवा करताना तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल होतो? सर, हे सांगायचं आहे की आपला भारत हा देश संपूर्ण आहे, त्यामुळं त्याला क्लीन ठेवण्यासाठी आम्ही हे कार्य करतो. आणि आमचा मोठो हाच आहे की नॉट मी बट यू, म्हणजे आम्ही स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी काम करतोय. ही भावना आपल्या मनात रुजते, त्यामुळं एक एकात्मतेची भावना निर्माण होते. बरं, हे सगळं काम करताना तुम्ही ह्या संस्थेचे किंवा ह्या संघटनेचे एक सदस्य आहात म्हणून काम करताय की तुम्हाला खरंच मनातून करायची इच्छा होती? सर, हा आम्ही कोर्स निवडला की हा स्वतः आपल्या देशासाठी काहीतरी करावं या दृष्टीनेच आम्ही निवडला हा कोर्स. तुम्हाला एखादा असा अनुभव आहे का जे तुम्हाला सांगावं असं वाटेल आम्हाला ही सेवा करताना आलेला? सर, असे भरपूर आम्ही कार्य करत आलो आहोत गेल्या वर्षीपासून. तर इथं आम्ही गेल्या वर्षी पण हे ज्यावेळी दिंडी आलेली त्यावेळेस केलेलं, तरी इथे मनातून सर समाधान निर्माण होतं. जसं की आमच्यासोबत विठ्ठलच खरोखरच आहेत आणि खरोखरच आम्ही हे स्वतःच्या भावनेनं करत असल्यामुळं ते मनाला खूप आनंद वाटतो सर. बरं, या तुमच्या कार्यामधून तुम्हाला तरुण पिढीला काय सल्ला द्यावा असं वाटेल किंवा काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे? सर, तरुण पिढीला हे सांगायचं आहे की जसं आपल्या भारतात इतर कचरा दिसतो तर तो न टाकता आपण स्वतःहून क्लीन करा. कचरा हे चांगलं नाही आहे वातावरणासाठी, तर हे कमी करण्याच्या दृष्टीनं आपण करू शकतो. आणि भारत हा तरुणांचा देश असल्यामुळं तरुणांनी उचललेलं पाऊल हे खूप मोठं असेल, हाच सांगायचं आहे मला. माऊली, तुम्हा सगळ्यांना या वासुदेवाकडून आणि झी टॉकीजकडून मानाचा मुद्रा. थँक्यू सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा वा माऊली, काय एक एक सुंदर सुंदर अनुभव या वारीमध्ये येत आहेत. आणि ही वारी तुम्हाला मी घर बसल्या दाखवतोय. माझ्याकडून पांडुरंग हे सत्कर्म करून घेतोय. मला खरंच खूप अभिमान वाटतो माऊली. रामकृष्ण हरी. तुमच्यामुळं हे पुण्य मला मिळतंय. तुम्ही अशाच वारीमध्ये येत राहा. त्यासाठी रोज झी टॉकीज बघत राहा आणि तुमचा लाडका कार्यक्रम बघत राहा. संतूर सह प्रस्तुत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा.